बायबलमधल्या एका प्रसिद्ध भविष्यवाणीमध्ये 1,44,000 लोकांचा उल्लेख आहे, ज्यांना देवाने स्वतः निवडलंय. पण त्यांच्या भविष्याबद्दल एक मोठं कोड आहे. एका ठिकाणी असं म्हटलंय की त्यांना कोणीही हानी पोचू शकत नाही, ते जणू अजिंक्य आहेत. तर दुसरीकडे त्याच गटाबद्दल असंही लिहिलंय की त्यांचा शत्रू त्यांना ठार मारेल. मग खरं काय? ते सर्वजण जिवंत राहतील, सगळेच्या सगळे मृत्यू पावतील, की या दोन टोकांच्या मध्ये काहीतरी वेगळंच घडणार आहे? आज आपण याच रहस्याचा छडा लावणार आहोत. आपल्याकडे एक स्रोत आहे जो बायबलमधील प्रकटीकरण या पुस्तकाचं सखोल विश्लेषण करतो आणि या कोड्यावरची वेगवेगळी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. आपलं ध्येय आहे या स्रोतातील वेगवेगळी मतं आणि त्यामागील तर्क समजून घेणं. हो, आणि हे कोडं सोडवण्याच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी श्रोत्याने काही नियम ठरवले आहेत, काही गोष्टी गृहीत धरल्या आहेत. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण याच पायावर संपूर्ण विश्लेषण उभं आहे. ठीक आहे, म्हणजे चर्चेची चौकट आधी स्पष्ट करून घेऊया. काय आहेत ही गृहीतकं? पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे प्रकटीकरण पुस्तकाच्या 7व्या आणि 14व्या अध्यायात जे 1,44,000 लोक आहेत, ते दोन वेगवेगळे गट नसून एकच गट आहे. हे स्पष्ट करणं गरजेचं आहे, कारण काही अभ्यासक त्यांना वेगवेगळे मानतात, पण आपल्या स्रोतानुसार ते एकच आहेत. म्हणजे आपण एकाच टीमबद्दल बोलतोय. ठीक आहे, हे सोपं आहे. पुढे काय? दुसरं गृहीतक थोडं तांत्रिक आहे. ते म्हणजे जेव्हा 6वा करणा वाजवला जाईल तेव्हा श्वापदाचं म्हणजे एका जागतिक दुष्टसत्तेचं राज्य सुरू होईल आणि हा काळ असेल 3.5 वर्षांचा. या 1,44,000 लोकांचं कार्य ह्याच काळात घडेल. कळलं. आणि तिसरं गृहीतक? तिसरं म्हणजे हे 1,44,000 लोक प्रतिकात्मक आहेत. ते प्रकटीकरण अध्याय 11 मध्ये उल्लेखलेल्या 2 साक्षीदारांचं प्रतीक आहेत. अच्छा, जे भविष्यवाणी करतात ते? हो, तेच. आणि त्याचबरोबर ते इतर विश्वासणाऱ्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थानाचंही प्रतीक आहेत. म्हणजे त्यांच्या 2 प्रमुख भूमिका आहेत, संदेश देणे आणि संरक्षण करणे. ओके, संदेशवाहक आणि संरक्षक. आणि शेवटचं म्हणजे या कथेत जो खलनायक आहे, ज्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, समुद्रातून येणारा श्वापद, अथांग डोहातून येणारा श्वापद किंवा नाशाचा पुत्र, हे सर्व एकच दुष्टशक्ती आहे. आपल्या चर्चेत गोंधळ होऊ नये म्हणून स्रोत हे आधीच स्पष्ट करतो. ठीक आहे, तर चौकट ठरलेली आहे. एकच गट, 3.5 वर्षांचा काळ, त्यांच्या 2 भूमिका आणि एकच खलनायक. चला तर मग या रहस्याच्या पहिल्या उत्तराकडे वळूया. स्रोतानुसार पहिला दृष्टिकोन काय आहे? पहिला दृष्टिकोन अगदी सरळ आणि म्हणायला गेलं तर आशावादी आहे. तो म्हणतो सर्व 1,44,000 जण जिवंतपणे बदलतील, म्हणजे त्यांचा मृत्यू होणारच नाही. एकही मृत्यू नाही. हे तर खूपच धाडसी विधान वाटतंय. यामागे काय तर्क आहे? यामागे शिक्कामोर्तबूत ही संकल्पना आहे. स्रोतानुसार या लोकांवर देवाने स्वतःचा शिक्का मारलेला आहे. शिक्कामोर्तब म्हणजे काय नक्की? हे शिक्कामोर्तब म्हणजे जणू काही एक दैवी पासपोर्ट किंवा ओळखपत्र आहे, जे त्यांना सैतानाच्या किंवा श्वापदाच्या कोणत्याही हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवतं. प्रकटीकरणात स्पष्ट लिहिलंय की ज्यांच्यावर शिक्का आहे त्यांना इजा करता येणार नाही. म्हणजे ही एक प्रकारची दैवी अभेद्य ढाल आहे. अगदी तसंच. आणि या तर्काची पुढची पायरी अशी आहे की पुनरुत्थानासाठी म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होण्यासाठी मृत्यू आवश्यक आहे. बरोबर. पण जर त्यांना इजाच होऊ शकत नसेल तर ते मरणार कसे? आणि जर ते मरणारच नसतील तर पुनरुत्थानाचा प्रश्नच येत नाही. अगदी. म्हणून हा दृष्टिकोन मानतो की ते मृत्यूचा अनुभव न घेताच थेट रूपांतरित होतील. त्यांचं भौतिक शरीर आत्मिक शरीरात बदलेल. म्हणजे ह्या दृष्टिकोनानुसार देवाचं संरक्षण इतकं परिपूर्ण आहे की मृत्यूलाही तिथे जागा नाही. याचा अर्थ त्या भयंकर काळात विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हा एक प्रचंड मोठ्या आशेचं किरण असेल, नाही का? हो ना, जणू काही चालते बोलते चमत्कारच. आणि हा दृष्टिकोन त्यांच्या पहिल्या 3.5 वर्षांच्या काळातील अलौकिक शक्तीवर खूप भर देतो. स्रोतानुसार ते केवळ भविष्यवाणीच करत नाहीत, तर त्यांना विरोध करणाऱ्यांना ते तोंडाच्या अग्नीने नष्टही करू शकतात. इतकंच नाही, तर त्या काळात जागतिक सरकारच्या अवाढव्य सैन्यालाही त्यांना मारणं शक्य होणार नाही. ते अक्षरशः अजिंक्य असतील. अरे वा, म्हणजे कथा एकदम 180 अंशात फिरते. आधी अजिंक्य आणि मग थेट मृत्यू. हे कसं शक्य आहे? दुसरा दृष्टिकोन याच्या अगदी विरुद्ध आहे. सर्वजण मरतील आणि नंतर पुनरुत्थित होतील. हे पहिल्या दृष्टिकोनाच्या पूर्णपणे विरोधात आहे. हो, आणि म्हणूनच हे कोडं इतकं रंजक आहे.
या दुसऱ्या मताचा आधार आहे प्रकटीकरण अध्याय 11 मधल्या 2 साक्षीदारांच्या कथेवर. आपण आधीच पाहिलं की स्रोताच्या गृहीतकानुसार हे 2 साक्षीदार त्या 1,44,000 लोकांचेच प्रतीक आहेत. बरोबर. आणि त्या कथेमध्ये त्यांच्या भविष्याबद्दल स्पष्टपणे लिहिलं आहे. काय लिहिलंय त्या कथेत? त्या कथेत काही महत्वाचे टप्पे आहेत. पहिला, ते 1260 दिवस म्हणजेच बरोबर 3.5 वर्ष भविष्यवाणी करतात. या काळात ते अजिंक्य असतात. दुसरा टप्पा येतो त्यांच्या भविष्यवाणीचं कार्य पूर्ण झाल्यावर. तेव्हा अथांग डोहातून येणारा श्वापद त्यांच्याशी लढाई करतो, त्यांना जिंकतो आणि त्यांना ठार मारतो. एक मिनिट थांबा. आधी आपण म्हणालात की त्यांना कोणीही हानी पोचू शकत नाही कारण त्यांच्यावर देवाचा शिक्का आहे, आणि आता आपण म्हणतोय की श्वापद त्यांना मारतो. हे तर पूर्णपणे विसंगत वाटतंय. स्रोत याचा मेळ कसा घालतो? हाच या चर्चेतला कळीचा मुद्दा आहे. या दृष्टिकोनानुसार त्या शिक्क्याचं संरक्षण वेळेच्या मर्यादेत आहे. अच्छा. जोपर्यंत त्यांचं 1260 दिवसांचं भविष्यवाणीचं कार्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत ती ढाल अभेद्य आहे. पण एकदा का त्यांचं काम संपलं की ती दैवी सुरक्षा काढून घेतली जाते आणि मग त्यांना मारलं जाऊ शकतं. म्हणजे संरक्षणाची एक एक्सपायरी डेट आहे जी त्यांच्या कार्याशी जोडलेली आहे. अगदी. त्यांचा मृत्यू त्यांच्या कार्याची समाप्ती दर्शवतो, त्यांच्या अपयशाचे प्रतीक नाही. ठीक आहे, पुढे काय होतं त्या कथेत? पुढे जे होतं ते खूप नाट्यमय आहे. त्यांची प्रेतं 3.5 दिवस मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडून राहतात आणि लोकांना ती पाहू दिली जातात. जगभरातील लोक त्यांचा मृत्यू साजरा करतात, एकमेकांना भेटी देतात, कारण या साक्षीदारांच्या भविष्यवाणीमुळे त्यांना त्रास झालेला असतो. कल्पना करा, 3.5 दिवस त्यांची प्रेतं शहराच्या मध्यभागी पडून आहेत आणि जगभरातले लोक ते पाहत आहेत. आजच्या सोशल मीडियाच्या युगात तर हे क्षणार्धात व्हायरल होईल. या घटनेचा मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम किती मोठा असेल? नक्कीच. आणि मग येतो कथेचा कळसाध्याय. 3.5 दिवसांनंतर त्यांच्या देवाकडून जीवनशक्ती प्रवेश करते, ते पुन्हा जिवंत होतात आणि त्यांच्या शत्रूंच्या डोळ्यांदेखत स्वर्गात जातात. त्यामुळे या दृष्टिकोनाचा युक्तिवाद सरळ आहे. जर 2 साक्षीदार हे 1,44,000 लोकांचं प्रतीक असतील आणि धर्मग्रंथात स्पष्टपणे लिहिलं आहे की ते मरतील, तर मग ते नक्कीच मरतील. यात तडजोडीला वाव नाही. हा दृष्टिकोन धर्मग्रंथातील शब्दांना अक्षरशः घेतो. तर आपल्याकडे 2 टोकाची मतं आहेत. एकात सगळे वाचतात, अजिंक्य राहतात. दुसऱ्यात काम झाल्यावर सगळे मरतात आणि मग पुनरुत्थित होतात. पण धर्मशास्त्रात बऱ्याचदा उत्तर या 2 टोकांच्या मध्ये कुठेतरी लपलेलं असतं. स्रोतामध्ये असा काही मधला मार्ग सुचवला आहे का? हो, सुचवला आहे. आणि तोच तिसरा दृष्टिकोन आहे जो अधिक गुंतागुंतीचा आणि सूक्ष्म आहे. स्रोताच्या लेखकाला स्वतःला हाच दृष्टिकोन पटतो. हा दृष्टिकोन म्हणतो, काही जण पुनरुत्थित होतील आणि काही जण रूपांतरित होतील. म्हणजे दोन्ही शक्यतांचं मिश्रण? हे कसं काय शक्य आहे? कोण दोन्ही परस्पर विरोधी कल्पनांमध्ये ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करतो. यानुसार त्या 3.5 वर्षांच्या काळात श्वापद स्वतःची उपासना करण्यास भाग पाडेल. आता याला प्रतिसाद देण्याचे 2 मार्ग असतील. अच्छा. काही लोक त्याची उपासना करण्यास नकार देतील आणि पकडले जाऊन मारले जातील. ते हुतात्मा ठरतील. आणि दुसरे असे असतील जे उपासना करण्यास नकार देतील पण यशस्वीपणे पळून जातील किंवा लपून राहतील. इथे एक सूक्ष्म मुद्दा आहे जो स्रोत मांडतो. त्या काळात श्वापदाला विरोध करणे हेच हुतात्म्याचं लक्षण आहे. मग त्यासाठी मृत्यू होवो वा न होवो. हो का? हो. जे मारले गेले ते मृत हुतात्मा आणि जे वाचले ते जिवंत हुतात्मा. मनोरंजक कल्पना आहे. म्हणजे हुतात्मा होण्यासाठी मरणं अनिवार्य नाही. मग या दोन्ही प्रकारच्या हुतात्म्यांचं पुढे काय होतं? या तिसऱ्या दृष्टिकोनानुसार जे हुतात्मा मरण पावले आहेत ते पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होतील. म्हणजेच ते पुन्हा जिवंत होतील. आणि जे जिवंत हुतात्मा आहेत, जे वाचलेले आहेत, ते मृत्यूशिवाय थेट रूपांतरित होतील. अच्छा. अंतिम परिणाम मात्र सर्वांसाठी सारखाच असेल. सर्वांना आत्मिक शरीर मिळेल. पण तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रत्येकासाठी वेगळा असेल. या दृष्टिकोनात त्या 1,44,000 लोकांच्या भूमिकेबद्दल काय म्हटलंय? आपण सुरुवातीला त्यांच्या 2 भूमिका पाहिल्या होत्या, संदेश देणे आणि संरक्षण करणे. अगदी बरोबर. आणि हाच मुद्दा तिसऱ्या दृष्टिकोनाला अधिक तर्कसंगत बनवतो. या मतानुसार ते केवळ भविष्यवाणी करत नाहीत, तर ते इतर विश्वासणाऱ्यांसाठी, ज्यांना स्रोत संत म्हणतो, त्यांच्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून काम करतात. आणि त्यांचं रक्षण करतात. हो.
आणि ह्यामुळेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो नाही का, जो स्रोतामध्येही विचारला गेला आहे. जर आपण दुसरा दृष्टिकोन स्वीकारला, म्हणजे सर्व 1,44,000 लोक मारले गेले, तर त्या शेवटच्या 3.5 दिवसात त्यांच्या मृत्यूनंतर आणि पुनरुत्थानापूर्वी इतर विश्वासणाऱ्यांचं रक्षण कोण करेल? ते तर पूर्णपणे असुरक्षित होतील ना? बरोबर. आणि याला जोडून दुसरा प्रश्न असा की जर संरक्षणाअभावी सर्व विश्वासणारेच मारले गेले, तर मग जिवंतपणे रूपांतरित होण्यासाठी कोण उरेल? मग तर रूपांतरणाची कल्पनाच निरर्थक ठरेल. यामुळेच तिसरा दृष्टिकोन अधिक संतुलित वाटतो, कारण तो 1,44,000 लोकांच्या दोन्ही भूमिकांना न्याय देतो. ते कसं? असं की त्यांच्यापैकी काही जण मारले जातात, ज्यामुळे 2 साक्षीदारांच्या मृत्यूची भविष्यवाणी पूर्ण होते, तर काही जण जिवंत राहतात, ज्यामुळे इतर विश्वासणाऱ्यांचं संरक्षण शेवटपर्यंत सुरू राहते. अगदी. आणि रूपांतरणासाठी काही लोक शिल्लक राहतात. हा दृष्टिकोन दोन्ही धर्मवचनांचा आदर करतो, एकाला दुसऱ्यासाठी नाकारत नाही. पण थांब, या समस्येवर स्त्रोतामध्येच एक प्रतिवाद दिलाय, बरोबर? म्हणजे सर्वजण मरतील या दुसऱ्या दृष्टिकोनाचं समर्थन करणाराही एक तर्क आहे. हो, स्त्रोत दोन्ही बाजू मांडतो. प्रतिवाद असा आहे की पुनरुत्थान फक्त 3.5 दिवसानंतर होते. हा काही खूप मोठा कालावधी नाही. कदाचित इतर विश्वासणारे तेवढा काळ स्वतःचं रक्षण करू शकतील किंवा लपून राहू शकतील. त्यांना संरक्षकांची गरज भासणार नाही. आणि दुसरी शक्यता जी आपण आधी चर्चा केली, ती म्हणजे 3.5 वर्षांच्या शेवटी श्वापदाची शक्ती इतकी प्रचंड वाढेल की तो सर्वच्या सर्व 1,44,000 लोकांना मारू शकेल. त्यांची अजिंक्यता फक्त त्यांच्या 1260 दिवसांच्या कार्यापुरतीच मर्यादित असू शकते. म्हणजे सर्वजण मरतील हा दृष्टिकोन पूर्णपणे नाकारता येत नाही. नाही, तो अजूनही एक संभाव्य उत्तर आहे. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? या तिन्ही दृष्टिकोनांमधून, त्यांच्या बाजूने आणि विरोधात असलेल्या तर्कांमधून विचार केल्यावर स्त्रोताचा लेखक स्वतः कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो? लेखक तिसऱ्या मताला, म्हणजेच मिश्र शक्यतेला पसंती देतो. त्यांच्या मते 1,44,000 लोकांपैकी काही जण मारले जातील आणि पुनरुत्थित होतील, तर काही जण जिवंत राहतील आणि रूपांतरित होतील. अच्छा. मात्र, आणि हे खूप महत्वाचं आहे, ते स्वतः स्पष्टपणे मान्य करतात की यासाठी धर्मग्रंथात कोणताही एक थेट आणि स्पष्ट पुरावा नाही. हा केवळ उपलब्ध माहितीच्या आणि तर्काच्या आधारे त्यांनी तयार केलेला एक विश्वास आहे. म्हणजे लेखकाचा तिसरा दृष्टिकोन पडण्यासारखा आहे, पण ते स्वतःच मान्य करतात की याला थेट पुरावा नाही. मग हा केवळ एक चांगला केलेला अंदाज म्हणायचा का, की त्याच्यामागे काहीतरी आधार आहे? त्याला तर्कशुद्ध विश्वास म्हणणं जास्त योग्य ठरेल. तो केवळ एक अंदाज नाही, त्यामागे एक सुंदर उपमा आहे. धर्मग्रंथात एका ठिकाणी असा उल्लेख आहे की आत्म्याचे प्रथम फळ मिळालेल्या काही संतांचं रूपांतर होईल. लेखक याच धर्तीवर तर्क करतो. तो तर्क काय आहे? तर्क असा आहे की 1,44,000 लोकांना सुद्धा मानवामधून खंडणी भरून घेतलेले प्रथम फळ असं म्हटलं गेलं आहे. जर प्रथम फळ असलेल्या एका गटातील काही जण रूपांतरित होणार असतील, तर प्रथम फळ असलेल्या या दुसऱ्या अधिक महत्वाच्या गटातील काही जण रूपांतरित होणार नाहीत का? लेखकाच्या मते अशी दाट शक्यता आहे की या प्रथम फळांपैकीही काही जण मृत्यूशिवाय रूपांतरित होतील. ही एक प्रकारची समानता आहे. समजलं. हा थेट पुरावा नाही, पण एका पॅटर्नवर किंवा समानतेवर आधारित एक मजबूत युक्तिवाद आहे. अगदी बरोबर. आणि स्रोतातील शेवटचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करणं महत्वाचे आहे. श्वापदाची त्यांना मारण्याची शक्ती ही त्यांच्या कार्याशी आणि वेळेच्या मर्यादेशी जोडलेली आहे. जोपर्यंत त्यांचे 1,260 दिवसांचे भविष्यवाणीचे कार्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते अजिंक्य आहेत. आणि त्यांचा मृत्यू हा त्यांच्या दैवी कार्याची यशस्वी समाप्ती दर्शवतो, त्यांच्या अपयशाचे प्रतीक नाही. बरोबर. तर आज आपण या मोठ्या कोड्याचे 3 संभाव्य उलगडे पाहिले. 1,44,000 लोकांच्या भविष्याबद्दलच्या 3 वेगवेगळ्या शक्यतांचा शोध घेतला. सर्वजण जिवंतपणे रूपांतरित होतील, सर्वजण मृत्यूनंतर पुनरुत्थित होतील, किंवा या दोन्हींचे मिश्रण असेल, ज्यात काही मारले जातील आणि काही वाचतील. आणि ही चर्चा केवळ एका आकड्यापुरती किंवा एका घटनेपुरती मर्यादित नाही. यातून आपल्याला हे कळतं की भविष्यवाणीचा अर्थ कसा लावला जातो, कधीकधी परस्पर विरोधी वाटणाऱ्या वचनांमध्ये संतुलन कसे साधावे लागते, आणि अशा गुंतागुंतीच्या ग्रंथांना समजून घेण्यासाठी तर्क आणि श्रद्धा यांची भूमिका काय असते हे यातून स्पष्ट होते. बरोबर. एका बाजूला देवाचं शिक्कामोर्तब, जे संपूर्ण संरक्षणाचं वचन देतं, आणि दुसऱ्या बाजूला साक्षीदारांच्या मृत्यूची भविष्यवाणी,
जी अटल नियती दर्शवते. या दोन ध्रुवांमधील तो तणाव या संपूर्ण चर्चेतून समोर येतो. आणि स्रोत आपल्याला दाखवतो की या तणावाला सामोरे जाण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. एकतर तुम्ही एक वचनाला दुसऱ्यापेक्षा जास्त महत्त्व देता, किंवा तुम्ही असा मार्ग शोधता जिथे दोन्ही वचनं आपापल्या जागी खरी ठरतील. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोताने 14,40,000 लोक मरतील की नाही या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले आहे. पण कदाचित यापेक्षा एक खोल प्रश्न असा असू शकतो की त्यांच्या त्या 3.5 दिवसांच्या सार्वजनिक मृत्यूचा आणि त्यानंतर अचानक होणाऱ्या पुनरुत्थानाचा हे पाहणाऱ्या बाकीच्या जगासाठी काय अर्थ असेल? ते कशाचे प्रतीक असेल? ती एक अंतिम चेतावणी असेल, दैवी शक्तीचं एक जबरदस्त प्रदर्शन असेल, की लोकांच्या मनात श्रद्धा आणि भीती यांचं एक असं मिश्रण तयार करणारी घटना असेल जी इतिहासात कधीच घडली नसेल? याचा विचार करायला हवा.